नमस्कार, मी अमोल जोशी सर, पेठे विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक आहे. बऱ्याच वेळा 10वी आणि 12वीच्या ज्या शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा असतात त्या संदर्भांमध्ये अनेक आमचे क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना काही तांत्रिक कारणास्तव समजत नाही किंवा कशा पद्धतीने ह्या टेस्ट घ्याव्या, तर त्याचा व्हिडिओ एक मी आज तुमच्यासमोर सादर करत आहे. ते माझे पेठे विद्यालयातले विद्यार्थी आहेत. आपण पहिली जी टेस्ट आहे ती म्हणजे पुशअप्सची. तर पुशअप्सच्या टेस्टला सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण एक या पद्धतीने उभे करायचे. पुशअप्सची पोझिशन घेताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांना 1 मिनिटाचा जो कालावधी आहे, विसल वाजली 1 मिनिट ही टेस्ट करायची आहे. आणि स्टॉप वॉचमध्ये स्टार्ट आणि स्टॉप हे 2 बटन्स असतात. पुशअप्सच्या टेस्टमध्ये खांद्यांच्या स्नायूची क्षमता जी आहे विद्यार्थ्यांची ती आपण त्यामध्ये काउंट करतो. मी माझ्या समोर जो विद्यार्थी आपण इथं डेमॉन्स्ट्रेशन एक स्टार्ट करत आहोत. पॉज दे. स्टार्ट. आपण आता पुशअप्स या पहिल्या टेस्टला मुलांसाठी ज्या आहेत फुल पुशअप्स आणि विद्यार्थिनी किंवा मुलींसाठी आपण मॉडिफाईड पुशअप्स असतात. पहिले आपण मुलांसाठी जे पुशअप्स आहेत या टेस्टला सुरुवात करतोय. पोझिशन. यानंतर एकाकडे स्टॉपवॉच किंवा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा घड्याळामध्ये स्टॉपवॉच असतो. 1 मिनिटचं टायमिंग करायचं आहे. पोझिशनमध्ये बघा, या पद्धतीने दोन्ही हातामध्ये साधारणतः 1 फीटपेक्षा जास्त अंतर घेतलेले, पायामध्ये सुद्धा ही प्रॉपर पोझिशन आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष परीक्षेला ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सुरुवात करणार आहोत त्यावेळेस स्टॉपवॉच आपल्या हातामध्ये असेल तर 1 मिनिटचा टाईम किंवा विसल वाजून आपण ही परीक्षा घेऊ शकतो. रेडी? 1, 2, 3 स्टार्ट. ही प्रॉपर पोझिशन आहे या विद्यार्थ्याची. आपण बघू शकता पूर्णपणे हात त्याची पोझिशन, त्याची पायाची पोझिशन. या प्रकारे 1 मिनिट सतत विद्यार्थी या पद्धतीने हे पुशअप्स करेल आणि 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रॉपर जे पुशअप्स करेल ते आपण या टेस्टमध्ये काउंट करायचे आहे. त्याची पोझिशन जी आहे ते आपण बघितली. स्टॉप.